ठाणे शहरामध्ये मेट्रो ट्रेन, बुलेट ट्रेन, साकेत येथे टाटा कॅन्सर हॉस्पिटल, कासारवडवली खाडीकिनारी 50 एकर क्षेत्रात आयफेल टॉवरच्या धर्तीवर 260 मीटरचा व्ह्यूइंग टॉवर या आणि अशा अनेक आश्वासनांची उधळण करणारा शिवसेनेचा वचननामा आज खासदार नरेश म्हस्के आणि परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आला. आनंद आश्रम येथे आज शिवसेनेचा ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठीचा वचननामा जाहीर करण्यात आला. यावेळेस माजी आमदार रवींद्र फाटक, भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप लेले, शिवसेनेच्या महिला आघाडी अध्यक्षा मीनाक्षी शिंदे या देखील उपस्थित होत्या. ठाणे महानगरपालिकेच्या या वचननाम्यामध्ये नागरिकांसाठी अनेक आश्वासनं देण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे अनेक सुविधा देखील आगामी 5 वर्षांच्या कालावधीमध्ये शिवसेनेच्या माध्यमातून देण्यात येतील असा वचननामा यावेळी जाहीर करण्यात आला. 3 दशकांपासून ठाण्यात शिवसेनेची सत्ता आहे. पूर्व मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः ठाण्याच्या विकासावर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे शिवसेनेचा हा वचननामा खऱ्या अर्थाने वचननामा असेल असं खासदार नरेश म्हस्के आणि परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. गायमुख येथे सुद्धा एम्सच्या धर्तीवर सुसज्ज आरोग्य सुविधा केंद्र आणि रुग्णालय उभारण्याच्या दृष्टीने आम्ही काम करतोय. आयुर्वेदिक उपचार केंद्र सुद्धा गायमुख येथे जे आमचे प्रतापराव जाधव आरोग्यमंत्री आहेत त्यांच्या मार्फत ते सुरू करतोय. कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व सभोवतालचा परिसराचा एकत्रित पुनर्विकास करून सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारणार. ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नवा इमारतीचे काम अंतिम टप्प्यात सुरू असून कॅन्सरपूर्व निदान करण्याच्या दृष्टीने आपण त्या ठिकाणी रुग्णालय सुरू करतोय आणि त्या ठिकाणी मेडिकल कॉलेज PPP तत्वावरती सुरू करावं अशी सुद्धा केंद्र सरकारकडे मी स्वतः मागणी केलेली आहे.